तर विद्यार्थी मित्रांनो, भारतातील भाषा प्रामुख्याने दोन मुख्य भाषिक गटात विभागल्या गेल्या आहेत. तर पहिला गट आहे इंडो युरोपियन किंवा इंडो आर्य भाषा आणि दुसरा जो गट आहे द्रविडीय भाषा. तर यामध्ये जे इम्पॉर्टंट पॉईंट आहे ते बघणार आहोत. तर बघा, या ठिकाणी तुम्हाला इम्पॉर्टंट पॉईंट दिलेले आहेत. तर बघा, संस्कृत आणि तमिळ या भाषा सर्वात जुन्या भारतातील भाषा आहे. त्यानंतर भारतीय राज्यघटनेच्या 343 नुसार हिंदी, इंग्रजी या संघराज्याच्या व्यवहारांच्या भाषा आहेत. सध्या भारतीय घटनेनुसार 22 प्रादेशिक भाषा देशात बोलल्या जाणाऱ्या भाषांना राजकीय प्रादेशिक दर्जा देण्यात आलेला आहे. मराठी भाषेचा विकास संस्कृत प्राकृत भाषेपासून झाला आहे. गुजराती, हिंदी, फारसी, अरबी, कानाडी व इंग्रजी मराठी भाषेला अधिक संपन्न बनवण्याचं काम केलं.